नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे मी प्रीतम शहा आमच्या रिलायन्स एज्युकेअर या कन्सल्टन्सी मध्ये स्वागत करीत आहे। नीट यूजी 2025 ची परीक्षा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे त्या सर्व विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये एक इच्छा आहे की ह्या वर्षी साधारण कट ऑफ एमबीबीएस चा गव्हर्नमेंटचा आणि प्रायव्हेटचा कट ऑफ प्रत्येक कॅटेगरी वाईज कसा राहील त्याचा थोडासा अंदाज आम्ही व्यक्त करत आहे। आमच्या रिलायन्स एज्युकेशनच्या टीमनं इतक्या वर्षाच्या अनुभवानुसार एक थोडंसं प्रिडिक्शन केलेलं आहे। त्यामध्ये थोडंफार प्लस और मायनस होऊ शकतं, तरी ते तुमच्या डोक्यामध्ये आयडिया असावी म्हणून मी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बनवत आहे। साधारण महाराष्ट्र राज्यामध्ये एमबीबीएस जेएमसी ज्याला आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणतो ओपन कॅटेगरीसाठी 510 ते 515 कट ऑफ राहील अशी सर्वांची अभ्यासानुसार असा निष्कर्ष आलेला आहे। त्यामध्ये तेच आपण जर प्रायव्हेट मध्ये गेलो ओपन साठी तर 475 ते 490 राहील। त्यानंतर दुसरी कॅटेगरीसाठी ईडब्ल्यूएस साठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज साठी 505 मार्क आणि प्रायव्हेट साठी 480 मार्क। ओबीसी या कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट साठी 507 आणि प्रायव्हेट साठी 475। त्यानंतर एससीबीसी या कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट साठी 506 आणि प्रायव्हेट साठी 470। एनटीपी या कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट साठी 460 आणि प्रायव्हेट साठी 455। एनटीसी या कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट साठी 495 आणि प्रायव्हेट साठी 465। एससी या कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट साठी 440 ते 435 आणि प्रायव्हेट साठी 430 ते 420 व एसटी कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 280 आणि प्रायव्हेट साठी 270 असं एक साधारण टेंटेटिव्हली आकडा आमच्या समोर आलेला आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया ओपन साठी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी साधारण 112 ते 115 राहील असं आम्ही अपेक्षित करतोय आणि अदर कॅटेगरीसाठी अदर दॅन दॅट 90 ते 99 राहील। हा साधारण टेंटेटिव्ह आकडा आमच्या टीम कडनं माझ्या समोर आलेला आहे। ह्यामध्ये थोडंफार प्लस और मायनस होऊ शकतं, रिझल्ट आपल्याला थोड्या दिवसात मिळणारच आहे। मी माझ्या प्रत्येक आधीच्या पण व्हिडिओ मध्ये पण सांगतो आणि पुढच्या पण व्हिडिओ मध्ये सांगणार की 2022 साली 23 साली किंवा 24 साली काय झालं हे भूतकाळ आहे आणि 2027-28 साली काय झालं हे भविष्य काळ आहे। ह्या दोन्ही मध्ये तुम्ही न पडता आज 2025 साली तुमच्या हातात जे मार्क पडणार आहे त्या मार्काच्या अनुषंगाने तुम्ही त्याचा आनंद घ्या। तुमच्या बजेटनुसार तुमच्या लोकेशननुसार तुमचे हवे असणारे ब्रँच मिळवून द्यायचा प्रयत्न आमची रिलायन्स एज्युकेअर टीम तुम्हाला नक्की करणार आहे। एमबीबीएस पासून एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बीपीटी बीवीएससी काही पीजीचे ऍडमिशन्स पण आम्ही करतो। त्याचबरोबर भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर पण तुम्हाला संपूर्ण एमबीबीएसची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीनं जॉर्जिया असेल, फिलिपिन्स असेल, किर्गिस्तान असेल अशा ठिकाणी आम्ही करून त्याची व्यवस्था करतो। त्याचबरोबर महाराष्ट्रापेक्षा बाहेर जे ओपन डोमेस्टिक स्टेट आहेत त्यामध्ये केरळ आहे, कर्नाटक आहे, पोंडिचेरी आहे, बिहार आहे, उत्तर प्रदेश आहे, अशा प्रत्येक ठिकाणी एमबीबीएसची बीएमएसची बीडीएसची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पूर्ण करून देतो आहे तुम्हाला। त्यासाठीच आम्ही उद्या 15 जून रविवार रोजी हॉटेल शिवपार्वती सोलापूर येथे लकी चौक मध्ये फ्री मध्ये सर्व विद्यार्थी व पालकांसाठी एक सेमिनार आयोजित केलेला आहे। ह्या आकड्याचा हे आकडे प्लस तुम्हाला अदर दॅन दॅट भरपूर माहिती त्या तुम्हाला सेमिनार मध्ये मिळणार आहे। ज्या सेमिनारचं नावच आम्ही ठेवलेलं आहे प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे। प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक कॅटेगरी वाईज कुठलं कॉलेज किंवा कुठलं स्टेट कसं क्लोज होऊ शकतं, आपल्याला किती पर्याय, आपण किती राऊंड मध्ये थांबायचे, ह्या सगळ्या गोष्टीचा पूर्ण आम्ही तुम्हाला तिथे माहिती देणार आहे। सर्व विद्यार्थी व पालकांना विनंती करतो युट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, इंस्टाग्राम ट्विटरच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, फॉरवर्ड करा, शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचून गरजू विद्यार्थ्यांचा फायदा होईल एवढीच तुमच्याकडे अपेक्षा करतो। तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार।